छत्तीसगडमध्ये झालेल्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात आल्या। एकाच दिवशी मतदान आणि सायंकाळी त्याचा निकालही जाहीर करण्यात आला। त्यामुळे तेथील निवडणुकांवर किंवा तेथे आलेल्या निकालावर कुणीही आक्षेप घेतलेला नाही। मात्र महाराष्ट्रात ईव्हीएमवर झालेल्या निवडणुका आणि त्याच्या निकालांवर मोठ्या प्रमाणात आक्षेप नोंदविला जातो। म्हणूनच जनतेमध्ये पारदर्शकता यावी आणि लोकशाहीला मजबूत करण्यासाठी होणाऱ्या निवडणुका या बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते सलील देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन केली। म्हणजे आता पूर्ण 36 झाल्या, पूर्ण 36 जिल्हा परिषदा, 400 450 महानगरपालिका, 400 450 नगरपंचायत नगर परिषदा व 22 महानगरपालिकेची निवडणुका यांचं 25 फेब्रुवारी कोर्टाची तारीख होती आणि कोर्टाची तारीख सुप्रीम कोर्टामध्ये झाल्याच्या नंतर पुन्हा 10 दिवसाचा वेळ देण्यात आला। आणि या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्याचे निवडणुका, नगर परिषद, नगरपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका या सगळ्या निवडणुका छत्तीसगडमध्ये झालेल्या आहेत। बॅलेट पेपरच्या आधारे घेण्यात आल्या। आपण पाहिलं की छत्तीसगडमध्ये आता जे नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषदचे जे स्थानिक निवडणूक आहेत हे बॅलेट पेपरवर झाले। याचे सगळ्यांची नियमावली आणि हे कागद आपल्याकडे त्या ठिकाणी तुम्हाला त्या पोर्टलमध्ये उपलब्ध करून दिले। यांनी त्या ठिकाणी नियमावली बनवली आहे। या नियमावलीमध्ये छत्तीसगड स्थानिक प्राधिकारी निर्वाचन अपराध अधिनियम, त्याच पद्धतीने छत्तीसगड कोलाहल नियंत्रण अधिनियम, छत्तीसगड संपत्ती निरूपण निवारण अधिनियम या सगळ्या एसओपीज, या सगळ्या नियमावली जे सर्वसाधारण कुठल्याही राज्याच्या निवडणुकीमध्ये सुरुवात घेण्यासाठी लागतात हे सगळ्या नियमावली त्या ठिकाणी त्यांनी बनवल्या आणि सांगताना आनंद होतो। सकारात्मक बाब अशी की चांगल्या पद्धतीने हे निवडणुका पार पडल्या। माझं आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी निवडणूक आयोगाला विनंती आहे, सरकारला विनंती आहे की त्या ठिकाणी येणारे जे स्थानिक निवडणूक आहेत, नगर परिषद, नगर पंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका या सगळ्या निवडणुका, नगर परिषदा हे सगळ्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या ही सगळ्यांची मागणी आहे। आणि या मागणीसाठी एक चांगला आधार आपल्याला त्या ठिकाणी भेटला आहे। या आधाराचे प्रत, याची नियमावली, याचे सगळे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स हे सगळे सुद्धा मी आपल्याला त्या फोल्डरच्या माध्यमातून दिले। कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाडे, शंखनाथ, न्यूज नागपूर।